आज आहे नागपंचमी. नागपंचमीची पूजा करायला जायचंय, पण त्याआधी पुरणाचा स्वयंपाक तर बनवायला हवा. कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय कालचा भावाचा उपवास काही सुटत नाही. म्हणून सकाळी-सकाळी डाळ वगैरे घातलेली होती आणि मुलांना सुट्टी होती, त्यामुळं घरात काहीच सुचत नव्हतं. नाश्ता बनवायचा आणि श्रावणी सोमवार देखील होता, तर खिचडी देखील बनवायची होती. सगळा गोंधळ एकदमच सुटलेला होता. म्हटलं डाळ शिजते तोपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करून घेऊयात, म्हणून इथं मी मसाला वगैरे वाटून घेतला. तर त्यानंतर मुलांना नाश्ता बनवून घेतला आणि आमच्या सगळ्यांचा देखील उपवास होता, म्हणून आमच्या सगळ्यांसाठी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. त्यानंतर लागले मी परत स्वयंपाकाला. इथं कटाच्या आमटीची तयारी करून घेतली, त्याला फोडणी दिली. तोपर्यंत दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. पापड फ्राय करून घेतले आणि मग सगळ्यात शेवटी इथं पोळ्या लाटायला घेतल्या. पोळ्या लाटायला काय जास्त वेळ लागत नाही, अर्धा ते पाऊण तासामध्ये सगळ्या माझ्या पोळ्या लाटून झालेल्या होत्या. आणि आमच्या घरी बऱ्याच जणांचा उपवास होता, म्हणून फक्त नैवेद्याच्या आणि मुलांपुरत्या पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि मस्त टमटमीत फुगत होत्या पोळ्या. आज म्हटलं पंचमी आहे, मस्त हिरव्या बांगड्या घालूयात, म्हणून त्या वेअर केल्या. आम्ही सगळ्याजणी निघालो वारुळाची पूजा करायला. तर सणवाराला सगळे एकत्र मिळून पूजा वगैरे केली तर एकदम भारी वाटून जातं. सगळ्याजणी गाणी म्हणत होत्या पंचमीची, त्यानंतर फुगड्या वगैरे खेळत होत्या. एकदम छान वातावरण झालेलं होतं. आणि इथे थोडीशी पद्धत वेगळी आहे, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन दूध तूप घालायचं असतं नागोबाला. तर चला, आजचा व्लॉग एवढाच होता. बाय.